मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची घणाघाती टीका भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे। यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांना जहरी प्रत्युत्तर दिलंय। माझ्या नादी लागू नका असा थेट इशारा देत जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना अपशब्दांचाही वापर केलाय। जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करतायत। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झाला आहे। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा हे कोण आहे भांडवल? कवर थुकासाठी तुम्हाला लोकांचा भांडवल आहे। माझ्या नादावर नको पडू। तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा। अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू। हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माझ्या नादी लागू नको। तू कोणी तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा खाय। प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगेंनी चांगला समाचार घेतलाय। हे कोण बांडगुळ आहे त्यांना सांगा, माझ्या नादी लागू नका अशी घणाघाती टीका जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर केली आहे। दुसरीकडे मराठ्यांमध्ये मारामार्या लावू नका आणि मराठ्यांचे आमदार अंगावर घालू नका असा थेट इशाराच जरांगेंनी फडणवीसांना दिलाय। तर मराठ्यांमध्ये मारामार्या लावू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। मराठ्यांचे आमदार अंगावर घालू नका असं म्हणत त्यांनी टीका केलेली आहे। इशारा फडणवीसांना त्यांनी दिलेला आहे। मराठा खवळला तर सोडणार नाही अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिलाय। प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं। हे कोण बांडगुळ आहे त्यांना सांगा, माझ्या नादी लागू नका अशी घणाघाती टीका जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर केलेली आहे। दुसरीकडे मराठ्यांमध्ये मारामार्या लावू नका आणि मराठ्यांचे आमदार अंकावर घालू नका असा थेट इशारा त्यांनी फडणवीसांना दिलाय। हे कोण आहे भांडवल? कवर थुकासाठी तुम्हाला लोकांचा भांडवल आहे। माझ्या नादावर नको पडू। तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा। अख्खे राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू। हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माझ्या नादी लागू नको। तू कोणी तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव, नाही तर त्याचा खाय। माकडा कुठं शेण खातो कुठं बोलतो। त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका? भंगार सगळ्या दुनियाचं तू। माझ्या पोराचे वाटोळे झाले, तुला काय होतंय? हे पोरगा आलाय आता कुठे रे ते? चल इकडे, हे दे प्रमाणपत्र तू। चल ये इकडं। लाड्या असं असतं माझ्याकडे, डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं। तू यासारखे थुके चाटीत नाही मी देवेंद्र फडणवीस। तू तुपल्या अवकातीत राहायचं। मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही। तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही, कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा। पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला कोणता सांगत होतो नको मला तू। तू त्याचा रोग आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या। आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको। आमच्या लेकराचं वाटलं झाले। तुला एवढा राग येतो ना, कोण येतो हरामखोर भांडगुळ, तुला एवढा राग येतो ना, ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत। त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकलंय। तुला जर मराठ्याचे काय असतं असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार। तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका। मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका। देवेंद्र फडणवीस तुम्हाला गोडीच सांगतोय मी।
तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. बरंच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवीण दरेकर सध्या जोडले गेलेले आहेत. दरेकरजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आपण ऐकलंच असेल, अगदी खालच्या पातळीमध्ये मनोज जरांगे यांनी टीका केलेली आहे फडणवीसांवर. आपली प्रतिक्रिया? मला वाटतं अशा प्रकारचं खालच्या पातळीवर एकेरी बोलणं हे निषेधार्ह आहे. आपली भूमिका आपण मांडू शकतो. आता ते कशाला मराठ्यांना घालतील अंगावर? बरं, एवढे काय आमदार आणि मंत्री काय मूर्ख आहेत का? स्वतःची त्यांना काय अक्कल नाही आहे का? आणि त्याच्यामुळे मला वाटतं असं एकेरी बोलणं, बघून घेतो, याला बघतो त्याला बघतो, मला वाटतं जरांगेंनी हे थांबवलं पाहिजे. चर्चेतला मार्ग निघेल, आलं का लक्षात? आणि वैयक्तिक देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, आज उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्र्याला त्याला आर्यतुर्य करायचं बघून घेतो, म्हणजे कायदा हातात घेतल्यासारखं आहे ना. मला वाटतं चर्चेतनं समन्वयातनं मार्ग त्या ठिकाणी निघावा. आणि जर जरांगे रोज असा एकेरी याला भाडतो त्याला गाडतो त्याला तुडवतो तर त्या ठिकाणी ते योग्य ठरणार नाही. मराठा समाजाचे आमदार सर्व पक्षात आहेत, मराठा समाज सगळ्या पक्षामध्ये आहे. आम्ही आंदोलनात फूट नको, आंदोलन भरकटू नये म्हणून त्या ठिकाणी सर्व पक्ष पलीकडे जाऊन समर्थन देतोय. कुठेही आम्ही गालबोट लागून यायची काळजी घेतोय. पण तुम्ही देवेंद्रजी शेवटी आमचे नेते आहेत आणि त्याला आर्य तुर्य नाक्यावर कुस्ती खेळतात असं जर बोलणार असाल तर ते योग्य नाहीये. दरेकरजी, ते अत्यंत शिवराळ भाषेत बोलतायत, अगदी अपशब्द वापरतायत, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मला वाटतं त्याने अशा प्रकारचं शिवराळ भाषा वापरू नये. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात अनेक आंदोलनं झालेत, लढे झालेत. याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं, तीव्र लढे झालेत. आम्ही त्या ठिकाणी, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो, अत्यंत टोकाचे आक्रमक आंदोलनं केलीत. पण अशा प्रकारची शिवराळ भाषा या राज्यात कधीच वापरली गेलेली नाही. जरांगेने आंदोलनाचा फोकस भरकटवू देऊ नये. त्या ठिकाणी आपल्या मागण्या आहेत, त्या मागण्यांवरच त्या ठिकाणी फोकस असावा. त्या मागण्यांसंदर्भात एकदा नाही दहा चर्चेची तयारी आहे. दरेकरजी, जरांगे यांनी आवाहन देखील केलेलं आहे की मीडिया समोर आमच्याशी चर्चा करा, आम्ही आमची अवस्था काय आहे ती तुम्हाला सांगू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर आपली काय भूमिका असेल? नाही, 100% एकदा नव्हे 10 वेळा चर्चा करायची तयारी आहे. सर्वप्रथम तुमच्या मागण्या काय त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे दिलेत त्यांनी उत्तरही दिलेली आहेत. नसतील तर त्या मागण्या काय सांगा, त्याची उत्तरं देऊ. राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भात सरकार त्या ठिकाणी बोलायला, चर्चा करायला तयार आहे. पण त्या ठिकाणी एकाच बाजूने शिंग काढायचं काही कारण नाही ना. देवेंद्र फडणवीस बाबा का तुम्हाला बोललेत, आर्य केलंय, कार्य केलंय, काय तुमच्या बाबा एवढी आंदोलनं होत आहेत, एवढं सगळं तुम्ही शिव्या घालताय, तरी पण ते शांत आहेत. पण त्यांचा शांत भूमिका घेणं आणि त्या ठिकाणी संयमी वागणं, याचा अर्थ तुम्ही जर दुर्बलता त्यांची समजणार असाल तर तेही त्या ठिकाणी खपवून घेतलं जाणार नाही. मला वाटतं जरांगेने त्या ठिकाणी शांततेत भूमिका मांडावी. आपला वाद असेल, आपल्या मागण्या असतील, आम्ही सोबत आहोत ना त्यांच्या. पण रोज एकेरी शिव्या द्यायच्या. बरं, फडणवीस सोडून काय राज्यात दुसरा माणूस नाही का की सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला देतो आणि देवेंद्रजी बोललेत नाही देतो? तर मला वाटतं हे योग्य नाहीये. आणि यातनं लोकांच्या, महाराष्ट्राच्या नजरेत आलेलं आहे की तुम्हाला देवेंद्र फडणवीस हा गोल आहे तुमचा, ते टार्गेट आहे. हे आता अत्यंत स्पष्ट तुम्ही झालंय. ज्या एकेरी आणि शिवराळ भाषेत बोलताय हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पण मान्य नाही. तुमचे कोण 5-25 त्या ठिकाणी हुर्रे करणारे असतील, पण प्रगल्भ महाराष्ट्र समाज या ठिकाणी अशा शिव्यांचं समर्थन करणार नाही. हे मी अत्यंत
दाव्यानं या ठिकाणी ठामपणे सांगतो. बरं, दरेकरजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर मनोज जरांगे यांनी शिवराळ भाषा वापरू नये असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. नुकतंच त्यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला.